धनंजय मुंडेंच्या विनंतीचा मान ठेवू, मुंडेंच्या मागणीवर अजित पवारांचं सूचक विधान। तर मुंडेंना जनतेची जबाबदारी देऊ नका, अंजली दमाने यांचा इशारा मनोज जरांगेंनीही ठणकावलं। मुंबई मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत 50-50 तर इतर ठिकाणी 60-40 फॉर्म्युला ठरल्याची माहिती। दिवाळी आधीच युतीची घोषणा होणार असल्याची चर्चा। छगन भुजबळांच्या डोक्यावर जनतेचा नाही तर पापाचा हात, भुजबळांच्या आरोपांना मनोज जरांगेंचं उत्तर। आमच्या गाड्या जाळणाऱ्यांच्या आम्ही देखील गाड्या जाळू, नवनाथ वाघमारेंचा इशारा। तर कुंकू लावायला माणूस ठेवणार नाही, जरांगेंचा पलटवार। महाराष्ट्रात सर्वदूर तुफान पाऊस, बीड जालन्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं नुकसान। सोलापूर अहिल्यानगरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्यांचं एअरलिफ्ट, पुराच्या पाण्यातून 81 जणांची सुखरूप सुटका। तर पुरात 4 जण अजूनही अडकल्याची माहिती। जालन्यातील विरेगाव इथल्या कल्याणी नदीला पूर, पुरात अडकलेल्या 20 जणांची सुखरूप सुटका। बीडमध्ये पावसाचा जोर वाढला, पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित। शिरूर, कासार, पाटोदा, गेवराईत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागरिकांवर स्थलांतराची वेळ, झी24 तासशी बोलताना महिलेला अश्रू अनावर। जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, रामनगर, मोती गव्हाण गावांना पावसाचा फटका। संततधार पावसामुळे सोयाबीनचं नुकसान। शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाखांची मदत द्या, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, जरांगेंची राज्य सरकारकडे मागणी।